सकाळी सकाळी फ्रेश अशी भाजी घरी आली. आहो गेले होते आणायला मेथीची भाजी, नंतर शेपू, कोथिंबीर, टमाटे, मिरच्या. तर मिरच्या सुद्धा हे म्हणत होते की बघ शेतकऱ्याचा हात किती मोठा असतो. 10 रुपयाच्या मिरच्या मी मागितलं होतं त्यांना, तर एवढ्या भरपूर मिरच्या त्यांनी दिल्या. लगेच इथं मी भाजी निवडून घेतले आणि आता भाजी बनवायला घेतले. सोबतच आता शेपूमध्ये मुगाची डाळ टाकणार आहे. मुगाची मसुरीची डाळ खूप छान लागते. आता यामध्ये मी हिरव्या मिरच्याची भाजी बनवणार आहे आणि सोबतच कांद्याची फोडणी. आणि आता कुकरमध्ये बनवणार आहे कारण की सकाळी घाई असते, लवकर पण होते भाजी. आता तुम्हाला वाटत असेल कुकरमध्ये थोडीशी गाळ होईल भाजी, पण होणार नाही. कुकरमध्ये एका सिट्टीमध्ये छान शिजते सुद्धा. मुगाची डाळ, मसूरची डाळ थोडंसं जरा शिजायला वेळ लागतो कढईमध्ये आणि कोरडीच राहते, त्याच्यामुळं मग एका सिट्टीमध्ये छान अशी भाजी होते. तेल गरम झालंय. गरम झाल्याच्या नंतर जिरे, थोडीशी मोहरी, नंतर कांद्याची फोडणी. आता इथं टोमॅटो टाकणार नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. आता आणि सोबतच मग हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या मी, लसणाच्या पाकळ्या टाकून त्याच्यामध्ये. आणि लाल मिरचीपेक्षा हिरवी मिरची शेपूच्या भाजीमध्ये खूप छान लागते. आता इथं पूर्ण हे मिक्स करून घेतले मी. थोडीशी हळद, मीठ आणि सगळ्यात शेवटी भाजी टाकणार आहे याच्यामध्ये. भाजीतले पूर्ण पाणी गेले. आता पाणी राहिल्यावरच मग थोडीशी भाजी अशी ओली होती. सगळ्यात शेवटी भाजी टाकली. आता भाजी छान अशी शिजली. घरातलं सगळं काम आवरून लगेच निघाली मी श्रेयाला आणायला. आज आम्ही दोघंही चाललोय तिला आणायला. तिच्या स्कूलचा टाइम झालाय आता आणि घरातली सगळी कामं सुद्धा आवरलेत. दुपारपर्यंत पटापट सगळं आवरलं की आल्यावर निवांत वेळ असते. आता गाडीवर निघालो आम्ही. आज ऊन पण खूप आहे, गरमी पण जास्तच वाढली. पावसाचं तर यायचं नावच नाही. आता स्कूलहून येते वेळी तर कुठं थांबायची इच्छा नव्हती, पण श्रेया कुठं थांबवू देते. तिला आल्यावर इथं मग थोडंसं काहीतरी खायला पाहिजेच होतं. मग हे गेले दुकानला दोघं आणायला. तिनं काहीतरी घेतलं. थोड्या वेळाच्या नंतर तिला मी इथं रागीचं सूप करून दिले. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.